मागणी आहे संयुक्त पूर्वपरीक्षा 2024मध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा 2024मध्ये जागवाढ करावी। संयुक्त पूर्वपरीक्षा ही 2023 नंतर 2 वर्षातून झाली। त्याच्यामध्ये अत्यंत तुटपुंज जागा आहेत। राज्यात PSIच्या 3,000 जागा रिक्त असताना ह्या ॲडमध्ये फक्त 216 जागेची सरकारने भरती केलेली आहे। तर आमची मागणी आहे की जास्तीत जास्त PSIची जागा काढाव्या अशी मागणी। आणि दुसरी मागणी आहे की राज्यसेवा ही 45 दिवसाकरता पोस्टपोंड व्हावी, कारण त्याच्यामध्ये EW 2 वेळा MPSC आयोगाने रिझल्ट लावला EW संदर्भात। त्यामुळे वाढीव मुलांना जी संधी मिळाली त्यामध्ये त्यांना अभ्यासाला वेळ कमी आहे। ही दुसरी मागणी आम्ही साहेबांना केलेली आहे। त्यावर साहेबांनी CM साहेबांना लेटर लिहिलेलं आहे आणि CM साहेबाला कॉलवर बोलतो असे शब्द साहेबांनी आम्हाला दिलेला आहे। MPSC आयोगाचे अध्यक्ष असलेले रजनीश सेठ यांच्याबरोबर भेट होणार होती या सगळ्या उद्या भेट आहे आमचे। पवार साहेबांनी त्या संदर्भात रजनीश सेठ यांच्याशी काही बातचीत केली आहे का? काय झालं नक्की सविस्तर सांगा। पवार साहेब MPSCचे अध्यक्ष रजनीश सेठ सर यांना बोललेले आहेत आणि उद्या आम्हाला वेळ दिलेला आहे MPSCचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी राज्यसेवा पोस्टपोंड संदर्भात बोलण्यासाठी। आणि स्वतः साहेबसुद्धा बोललेत आणि MPSCचे अध्यक्ष त्या संदर्भात पॉझिटिव्ह आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून हा तुमचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे। सातत्याने तुमच्या परीक्षा पोस्टपोंड होतात आहेत। आरक्षणाचा विषय जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या अडकलेला आहे, परंतु आता देखील म्हणजे MPSC आयोगाचे अध्यक्ष यांच्या भेटीत जर हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थी म्हणून तुमची पुढील भूमिका काय असणार? संयुक्त राज्यसेवेचे जे EW संदर्भात जो दोन निकाल लावला MPSCने, त्या संदर्भात आम्ही वारंवार त्यांना भेटलेलो आहे, निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, तरी पण त्याच्यावर तोडगा काढलेला नाही त्यांनी। जर उद्याच्या मीटिंगमध्ये तोडगा नाही निघाला तर आम्ही आंदोलन करणार आहे। पण सातत्याने तुम्ही आंदोलनाचा हत्यार उपसता, सातत्याने पुण्यामध्ये तुम्ही आंदोलनं केलेली आहेत MPSC विद्यार्थ्यांनी। आता देखील आंदोलनाचा हत्यार उपसून तुमचे प्रश्न मार्गी लागतील हा तुम्हाला विश्वास आहे का? आम्ही वारंवार सरकारला ह्या संदर्भात किंवा MPSC अध्यक्षांना MPSCला ह्या प्रश्नासंदर्भात वारंवार भेटून सुद्धा त्यांनी ह्यावर तोडगा काढल्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय आहे की ह्याच्यावर आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे। आता शेवटचा पर्याय आम्ही साहेबाकडे भेटलेलो आहे। उद्याच्या मीटिंगमध्ये पॉझिटिव्ह गोष्ट झाली तर ठीक, नाही तर आम्ही आंदोलन करणार।